श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे माझ्या या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. स्वामी महाराजांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत. येणारा प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आपण विविध प्रकारचे सण समारंभ साजरे करत असतो आणि प्रत्येक सण साजरा करण्यामागे काही ना काही कारणं असतात. तसेच काही पौराणिक कथा देखील सांगितल्या जातात. तशीच तुळशी विवाहाची देखील एक पौराणिक कथा सांगितली जाते. आता ही तुळशी विवाहाची प्रथा कधीपासून सुरू झाली, तुळशी आणि शाळीग्राम यांचा विवाह कसा झाला, ही पौराणिक कथा आज आपण जाणून घेणार आहोत. तर कथा सुरू करण्यापूर्वी चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कहाणी ऐकत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुळशी ही पूर्वीच्या जन्मात वृंदा या नावाने ओळखली जायची. मथुरेच्या कालनेमी या दैत्य राजाला एक मुलगी झाली. त्याने तिचं नाव वृंदा असं ठेवलं. तर ही वृंदा लहानपणापासूनच भगवान विष्णूंची भक्त. वृंदा जशी मोठी झाली तसं तिचं लग्न जालंधर नावाच्या राक्षसाशी करून देण्यात आलं. आता हा जालंधर कसा जन्माला आला याची देखील कथा सांगितली जाते. स्वर्गाचा राजा इंद्र आणि महादेव यांच्यात एकदा भांडण झालं आणि दोघांची लढाई सुरू झाली. त्यात भगवान शंकराने रागाने आपला तिसरा डोळा उघडला, परंतु देवांचे गुरु बृहस्पती यांनी यामध्ये मध्यस्थी केली आणि तेव्हा त्यांनी भगवान महादेवांना विनंती केली की यातून कोणताही विध्वंस घडवून आणू नका, इंद्रदेवाला माफ करा. शेवटी शंकरांनी त्यांच्या विनंतीला मान दिला आणि आपला तिसरा डोळा एका समुद्रावर केंद्रित केला व आपल्या डोळ्यातील आग तिथं सोडली. त्यातून एक राक्षस बाळ जन्माला आलं आणि तोच हा जालंधर. त्याच्यासाठी देखील एक राज्य निर्माण करण्यात आलं. हा जालंधर शूर होता, पराक्रमी होता, पण तितकाच घमेंडी, गर्विष्ठ आणि सत्ता पिपासू होता. आणि त्याचं लग्न या वृंदाशी झालं. त्याला तिच्या पूजेतलं पुण्य मिळालं. असं म्हणता येईल की तिनं आपल्या नवऱ्याच्या सुखासाठी आणि जीवनासाठी एक सुरक्षा कवच निर्माण केलं. तो जेव्हा युद्धाला जायचा त्यावेळेस वृंदा पूजेला बसायची आणि तो परत येईपर्यंत तिथून हलायचे नाही. आणि त्यामुळं त्याला प्रत्येक युद्धात जीवनदान मिळायचं आणि त्याचाच विजय व्हायचा. त्यामुळं मग हा जालंधर वाटेल तसं वागू लागला. जेव्हा समुद्रमंथन झालं आणि त्यातून जो खजिना बाहेर आला त्यावर मग जालंधर स्वतः हक्क सांगू लागला. त्याचं असं म्हणणं होतं की माझा जन्म समुद्रात झाला आहे, त्यामुळं समुद्रातल्या गोष्टींवर माझाच हक्क आहे. अर्थात देवानी त्याची मागणी धुडकावून लावली, परंतु जालंधर देवांशी युद्ध करायला तयार झाला. त्याच्या पराक्रमामुळे आणि वृंदाच्या तपश्चर्येमुळे तो देवांवर वरचढ होऊ लागला. मग सगळ्या देवांनी भगवान विष्णूंकडे धाव घेतली. सगळे देव विष्णूंना विनवणी करू लागले की जालंधराचा नायनाट करा. परंतु विष्णूंची एक अडचण झाली होती की ती म्हणजे लक्ष्मीने त्यांच्याकडून वचन घेतले होते की भगवान विष्णू जालंधरला मारणार नाहीत, कारण लक्ष्मी ही देखील समुद्राचीच कन्या. त्यामुळं जालंधराला ती भाऊ समजत होती. भावाचा वध आपल्या नवऱ्याच्या हातून होऊ नये असा तिचा उद्देश होता. त्यामुळं भगवान विष्णू देवांना मदत करू शकत नव्हते. याचा परिणाम हाच झाला की शेवटी युद्धात जालंधरचा विजय झाला आणि जालंधर हा स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांवर राज्य करू लागला. यामुळे देवांना पळती भुई थोडी झाली. मग सगळ्या देवांनी नारदाला मदत करण्यासाठी साकडं घातलं. जालंधराचा वध कसा करायचा याचा दुसरा पर्याय देखील देवांनी शोधून ठेवला होता. केवळ भगवान शंकर या जालंधराचा वध करू शकत होते, परंतु भगवान शंकर स्वतःहून युद्ध करणार नव्हते. म्हणूनच शंकराने युद्ध करावं यासाठी देवांनी नारदाची मदत घेतली. नारद देवांना मदत करायला तयार झाले. ठरल्याप्रमाणे नारद जालंधरला भेटायला तिथे गेले. त्यांचं बोलणं चालू झालं. नारदांनी त्याच्याकडे असलेल्या सर्व गोष्टी बघितल्या. नारदांनी त्याचं कौतुक देखील केलं, पण म्हणाले की हे सगळं छान आहे, पण जालंधर तुझ्याकडं कैलास पर्वत नाही. आणि नारदाने कैलास पर्वत किती छान आहे याचं वर्णन करायला सुरुवात केली. त्याचबरोबर देवी पार्वतीच्या सौंदर्याचं देखील वर्णन केलं. नारदाचं ते सगळं बोलणं ऐकून घमेंडी जालंधरला वाटायला लागलं की जगातल्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे असाव्यात. कैलास देखील आपल्याकडेच असावा आणि पार्वती माता देखील आपल्याकडेच असावी. आणि मग हव्यासापोटी जालंधर कैलास पर्वतावर चालू लागला. तो युद्धाला आला म्हणून भगवान शंकरांनी देखील युद्ध चालू केलं. दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. तसा शंकरांचा पराभव करणं त्याला शक्य नाही, परंतु वृंदेच्या पूजेमुळं जालंधराचा वध करता येत नव्हता. जालंधरला कोणतंही रूप घेण्याची विद्या उगत होती. युद्ध करता करताच त्यानं शंकराचं रूप धारण केलं आणि तो पार्वतीकडे जाऊ लागला. परंतु पार्वतीनं शंकराच्या रूपातील जालंधरला ओळखले आणि तिनं जालंधरवरती हल्ला केला. जालंधर पळून गेला.
मग पार्वती विष्णूंकडे गेली आणि म्हणाली, जालंधरने आत्ता मला फसवायचा प्रयत्न केला, तसंच तुम्ही वृंदाबरोबर देखील करा. तिकडे वृंदा आपल्या नवऱ्याच्या विजयासाठी आणि दीर्घायुष्यासाठी पूजा करत बसली होती. जालंधर येईपर्यंत ती पूजेतून उठणार नव्हती. सगळे देव विष्णूंचा धावा करू लागले, परंतु यामध्ये विष्णूला वृंदाला फसवायचं नव्हतं, कारण ती त्यांची निस्सीम भक्त होती. परंतु तिकडे युद्धात जालंधरची हार होणे देखील गरजेचे होते. म्हणून शेवटी देवांच्या विनंतीला मान देऊन विष्णूने जालंधरचं रूप धारण केलं आणि ते जालंधरच्या राजवाड्यात वृंदा पूजेला बसली होती तर तिथे गेले. जालंधरला तिथे पाहून वृंदा पूजेवरून उठली आणि तिनं जालंधरच्या पायाला हात लावून नमस्कार केला. पण यामध्ये तिची पूजा भंग झाली आणि तिकडे शंकराने जालंधरचा वध केला आणि जालंधरचे शिर राजवाड्यात येऊन पडले. वृंदाला कळून चुकले की आपल्यासमोर जालंधर उभा आहे तर तो जालंधर नाही. म्हणून तिनं विचारलं, माझ्यासमोर उभा आहे तर तो कोण आहे? मग भगवान विष्णू आपल्या मूळ रूपात प्रकट झाले. विष्णूला तिथं पाहून वृंदाला कळून चुकले की आपल्याच देवाने आपल्यालाच फसवले आहे. म्हणून वृंदा चिडली आणि तिनं विष्णूंना शाप दिला की तुम्ही हृदयशून्य दगड आहात, आता तुम्ही दगडच होणार आहात. त्याचबरोबर विष्णू दगड झाले. त्याला शाळीग्राम असं म्हटलं जातं. बघता बघता हा शाळीग्राम मोठा होऊ लागला आणि सर्व जग त्याला व्यापू लागलं. त्यामुळं संपूर्ण भूमंडळाला धोका निर्माण झाला. परत सगळे देव आता लक्ष्मी देवी आणि वृंदेची प्रार्थना करू लागले. शेवटी जगाच्या कल्याणासाठी वृंदेने आपला शाप मागे घेतला. जालंधरचं शिर आपल्या मांडीवर घेऊन तिनं अग्नीत प्रवेश केला. तिची जळून राख झाली. त्या राखीतून एक वनस्पती बाहेर आली. तिचंच नाव विष्णूने तुळशी असं ठेवलं. त्यानंतर विष्णूंनी तुळशीला वरदान दिलं की तुळशीबरोबर नेहमी शाळीग्राम असणार आहे. तुळशीचं रोप प्रत्येक घरात लावलं जाईल आणि त्याची पूजा केली जाईल. विष्णूंना जे काही अर्पण केलं जाईल त्यावर तुळशीपत्र असेल. म्हणूनच असं म्हणतात की तुळशीपत्र ठेवलेली कोणतीही वस्तू विष्णूंपर्यंत पोचते. मग ती नैवेद्य असो किंवा केलेले दान किंवा धन असो, आणखी कोणतीही गोष्ट. तसेच ही घटना कार्तिक महिन्यात घडली. म्हणूनच या दिवसाला तुळशी विवाह केला जातो. हा तुळशी विवाह करताना तुळशीला सौभाग्याची लेणी दान केली जातात. लग्नाचे सगळे विधी केले जातात आणि लग्न लागल्यानंतर फटाक्याची आतिषबाजी देखील केली जाते. तर अशा प्रकारे तुळशी आणि शाळीग्राम यांचा विवाह करण्याची प्रथा सुरू झाली. तर वृंदाने दिलेल्या एका शापामुळं ही तुळशी विवाहाची प्रथा सुरू झाली.